महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत एसटी बस सेवेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेनेच्या माध्यमातून माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने यंदाही पारसिक नगर, आनंद विहार, खारेगाव, महात्मा फुले नगर, सह्याद्री सोसायटी या विविध विभागातून गणेशोत्सवासाठी कोकणातील गुहागर, सावंतवाडी, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, मालवण, लांजा, पोलादपूर इथे यावेळी एकंदर 15हून अधिक बस सोडण्यात आल्या। यावेळी प्रवासी भाविकांना आरती संग्रह, बिस्किटं, पाण्याची बाटली गाडीत बसल्या जागी देऊन गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छाही दिल्या। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। सदर प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक गणेश कांबळे, समाजसेवक लक्ष्मण कदम, माजी नगरसेविका अनिता गौरी, माजी नगरसेविका सुरेखा पाटील, समाजसेविका रचना पाटील, युवा नेते राकेश पाटील, युवा नेते जय पाटील तसेच समस्त पाटील कुटुंबीय व सर्व प्रभागातील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, युवा सैनिक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भाविक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व माजी नगरसेवक उमेश पाटील यांचे आभार देखील व्यक्त केले। चला मी पण तुमच्यावर येतो। थोडं माझ्यावर ना, थोडं माझ्यावर। गणपती बाप्पा अरे मोबाईल नंतर घ्या फोटो। मोबाईल ड्रायव्हर इकडे बघा ना। गणपती बाप्पा फोटो नंतर घे मित्रा। अरे मोबाईल खाली घे। थँक्यू। हो शिंदे साहेब जरा बाजूला मागे। शिंदे साहेब या। खासदार साहेब थँक्यू। खासदार श्रीकांत शिंदे साहेब तुम्हाला म्हणो हम तुम्हारे साथ हैं। ये जाऊदे रिक्षा गावचा रे होता। ये महेश आहे ना, महेश मोरया 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 गणपती बाप्पा मोरया। कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर मधून अनेक बसेस ज्या आता सोडण्यात आलेल्या आहेत आणि आज कळवा, खारेगाव या परिसरामधून आपण बसेस सोडतो। दिवामधूनही बसेस सोडल्या। मला वाटतं शिवसेनेच्या माध्यमाने माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 900 बसेस ज्या आहेत त्या कल्याण लोकसभेमधून कोकणामध्ये सोडण्याचं काम जे शिवसेनेने केलेलं आहे। गेले 5 वर्ष हा उपक्रम जो आहे तो अविरतपणे शिवसेना राबवते। आज देखील हा उपक्रमाचा 5वा वर्ष आहे। लोकांचा प्रतिसाद जो आहे तो उत्स्फूर्त आहे आणि वाढत चाललेला आहे। शिवसेनेच्या माध्यमाने आणि निलेश राणेजींच्या माध्यमाने रेल्वेचं देखील आज शिवसेना एक्सप्रेस हे देखील तळ कोकणात रेल्वे जी आहे ती सोडण्यात आलेली आहे। मला वाटतं लोकांना आणि कोकणवासियांना एक मोठा फायदा जो आहे या शिवसेनेच्या उपक्रमाचा झालेला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, मान्य खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने मोफत बस सेवा सुरू केलेली आहे। रत्नागिरी, चिपळूण, मालवण, सांगली अशी बस सेवा सुरू केलेली आहे। तर आपल्या कल्पना की या 3 ते 4 वर्षांमध्ये खारेगावचे कोकणवासी जे लोक राहतात त्यांच्याकडे बस सोडा ही साहेबांची इच्छा आणि या भागात आमचे सन्मान सगळे नगरसेवक यांना सहकार्य करत असतात। तर आपल्याला माहिती आहे का 27 गणपतीचं आगमन होत आहे आणि आगमन होताना प्रत्येकाला वाट असते गावची, कारण घरी कधी जातो, पण त्यांच्याकडे काय काम केलं पाहिजे भावना राज्याचे उपमुख्यमंत्र्यांची आहे,
ना आपण बघता गेल्या वर्षी या खारेगावातून 16 बस होत्या, पण यावर्षी 19 बसेस वाढल्या. याचा अर्थ लोकांचा सहकार लाभलेला आहे आणि त्या बस सगळ्या आपल्या चांगल्या मार्गाने जाणार आहेत. मी जाणार माझ्या भक्तजनांना मी गणरायाला सांगेन का आपण एक जात असताना गणराया आपण 27 आगमन आणि सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्फत आपल्याला ज्या कोकणवासियांसाठी आज ही मोफत बस सेवा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपल्या कळवा खारेगाव प्रभागातील बऱ्याचशा बस आता निघत आहेत आणि बरेचशा लोकांना यामुळे फायदा झालेला आहे. ही मोफत बस सेवा आहे आणि गणपतीसाठी जाणाऱ्या लोकांसाठी खरंच हे खूप फायदेशीर ठरलेले आहे आणि नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. येणाऱ्या गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मोफत बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. याचा फायदा या भागातील सर्व नागरिकांना झालेला आहे. ज्या नागरिकांना रेल्वेचं आरक्षण मिळत नाही परंतु मोफत बसमुळे त्यांचा फायदा होत आहे आणि म्हणूनच आज आता अतिउत्साहाने सगळे नागरिक या बसमध्ये त्याचा फायदा घेत आहेत. बऱ्याचशा बाकीच्या पक्षांनी पैसे घेऊन भाडे घेऊन बसेसची सुविधा केलेली आहे, तर तसं कधी साहेबांनी केलेलं नाही. केवळ जनतेची सेवा निस्वार्थप्रमाणे त्यांनी केलेली आहे आणि म्हणूनच जनता त्यांच्या पाठीशी आहे.